तर हा मोटार वाहन कायदा नेमका काय आहे पाहूयात। केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आलेला आहे। वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास 10 वर्षापर्यंत तुरुंगवास। तर अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त 2 वर्षापर्यंत तुरुंगवास होणार आहे। सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे। तर या कायद्याला विरोध का होतोय पाहूयात। आधी 2 वर्षाची शिक्षा होती, तर आता 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 7 लाख रुपये दंड तसंच जामीन मिळणं देखील कठीण आहे। अपघातानंतर जमावाकडून मारहाण आणि ट्रक जाळण्याचे प्रकार होऊ शकतात। जमावाच्या भीतीने अपघातानंतर वाहन चालक हे पळून जायचे। आता वाहन चालक पळून गेल्यास 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। धुक्यामुळे अपघात झाला तरीही 10 वर्षाचा तुरुंगवास निश्चित केला गेलाय।